मॉर्निंग. आज इथं सर्वजण जे आता इथं जमलेलं आहे, आज डॉक्टर डे ह्या निमित्तानं आज आपण इथं माने हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर माने आई केअर अँड हार्ट केअर सेंटरमध्ये डॉक्टर सीमा माने यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम डॉक्टर डेचं आज नियोजन केलेलं आहे. आणि डॉक्टर डे याचं महत्त्व सर्वांना माहीत असलं पाहिजे की 1 जुलैलाच आपण डॉक्टर डे का करतो. याचं कारण कसं आहे, निपाणचंद्र बास हे एक फिजिशियन होते. त्यांनी 1 जुलैला त्यांचा जन्म झाला आणि 1 जुलैलाच त्यांचं मरण झालं. याच्यामुळं त्यांना 1962 साली त्यांनी वारले. 1882 ते 1962 ह्या कालावधीत 80 वर्षाच्या कालावधीत त्यांनी जे करिअर त्यांनी केले फिजिशियन म्हणून. त्यांनी 1948 आणि 1950च्या दरम्यान त्यांनी कार्डिओलॉजिकल प्रेसिडेंट म्हणून भारत देशात काम केले. त्यांनी भरपूर असे सोशल फिजिशियन म्हणून लोकांना डॉक्टर या सेवेत त्यांचं आयुष्य गेलं. त्यामुळं त्याच्या निमित्तानं त्यांना जन्म पण 1 जुलैला आणि मरण पण 1 जुलैला झाल्यामुळे आपण काय करतो, 1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा करतो. जे राईट. म्हणून आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण 1 जुलैलाच का डॉक्टर डे साजरा करतो. आपण आई केअर हार्ट केअर सेंटर मांजरी येथे भरपूर असं वर्षापासून आम्ही इथं 18 वर्ष झालं आपण मी मॅडम मांजरी या ग्रामस्थांना किंवा आसपास खेड्यांना इथे सर्व्हिस देतोय. आम्ही बऱ्याच सुविधा इथं आम्ही आणल्या की खेड्याच्या लेवलला आपण एक हेल्थ द्यावं ह्या उद्देशानं तिथं आम्ही आई केअर म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटल प्लस हार्ट केअर म्हणजे मॉडर्न मेडिसिन विथ आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये आपण बरेच असे गोष्टी लोकांच्यापर्यंत हेल्थसाठी पोहोचवलेल्या आहे. भरपूर असं 18 वर्ष संघर्षामध्ये जे आपण इथं कार्य केलेलं आहे लोकांच्या सेवेसाठी, ते भरपूर असे आज लोकांना उपयोग येत आहे. त्या निमित्तानं इथं आपण भरपूर असे सेवा आणि सुविधा मी आणि आमची पत्नी डॉक्टर सीमा माने हे दोघांनी मिळून दिलेले आहे. भरपूर असे ह्या 18 वर्षाच्या करिअरमध्ये शेवटचा आता आपण इथं आई केअरमध्ये आज डॉक्टर डे साजरा करतोय. आपण ह्या लेवलला याला भरपूर असे लोकांना सर्व्हिस देण्यासाठी इथं आम्ही आयुर्वेदिक पद्धतीनं हॉस्पिटल सेटअप केलं. त्याच्यामध्ये पंचकर्मा भरपूर अशा ट्रीटमेंट बाकीच्या हार्ट केअरनुसार ICU डायग्नोस्टिक सेंटर इको ह्या सगळ्या गोष्टी कॉस्मेटॉलॉजीमध्ये मॅडम काम करत आहेत. त्याच्यामध्ये सुविधा आणि लोकांना ॲडमिटची सोयी बऱ्याच आता आई केअर सेंटर पण सुरू करतोय आपण. म्हणजे खेड्याच्या लेवलला ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यातूनच प्रकृतीला जास्तीत जास्त आपण सेवा देऊ आणि पेशंटच्या पर्यंत पोहोचवून त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथं 18 वर्ष झालं मांजरीमध्ये काम करतोय. त्यामुळे सर्व आमच्या पेशंटांना आपण मनापासून आभार मानतो, कारण 18 वर्षामध्ये त्यांचे सहकार्यामुळेच आम्ही इथं पोहोचलेलं आहे. म्हणून ह्या डॉक्टर डे निमित्तानं आम्ही त्यांच्यापर्यंत एक मेन म्हणजे आपण आई केअर आणि हार्ट केअर हॉस्पिटलचा उद्देश जो पोचवायचा आहे तो असा की आम्ही 3 गोष्टीमध्ये आपण जास्तीत जास्त आम्ही इथं विजन लक्ष केले. एक, पेशंटची प्रकृती जास्तीत जास्त लाईफस्टाईलमध्ये कसं चेंज करता येईल, आणि दुसरी आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट जे आपण क्रोनिक डिसीजसाठी किंवा काही इरिव्हर्सेबल डिसीजसाठी जो आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या पद्धतीनं आपण इथं ट्रीटमेंटचे सगळं पात्र केलेलं आहे. आणि मॉडर्न मेडिसिन जे अक्यूट फेजमध्ये आपण पेशंटला शॉर्ट ॲक्टिंगमध्ये घेऊन त्यांना अक्यूटमधून क्रोनिक डिसीजमध्ये आपण कन्व्हर्शन आयुर्वेदमध्ये करून आणि लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करून पेशंटला नॉर्मल हेल्थ देण्याचा आपण इथं आई केअर हार्ट केअर सेंटरमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि बऱ्याच लोकांना आम्ही इथे ती सर्व्हिस दिलेली आहे. आणि त्यानिमित्तानं आज इथे डॉक्टर्स डे त्यानुसार आपण एक 4 गोष्टी बोलून लोकांच्या सेवेचा जे आम्हाला पात्र समजून ते सेवा करण्यासाठी आम्हाला चान्स देऊन इथं आपल्याला भरपूर असं गोष्टीचं आपल्याला इथं ज्ञान घेऊन आम्ही इथं पेशंटना उपलब्ध केलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल मी सर्व पेशंटांना मी मनापासून आभार मानतो. आणि ह्याच्यापर्यंत आणि जास्त असं सुविधा उपलब्ध करून बऱ्याचपैकी गोष्टी ज्या इझिली अवेलेबल होतील असं पेशंटला सर्व्हिस द्यायचा आपण प्रयत्नशील राहू. थँक्यू.